रफीक भाई और रफीक भाई आला पाहिजे. आपण दोघं बसू. आज आमच्या लक्ष्मीबाई मोकडबान यांचं बाजूलाच घर आहे आणि मोकडबान हे अतिशय आपल्या पूर्वीपासून इथे बाजूला आशिया खंडातील सिमेंटचा RCPL प्रकल्प झालेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा आणि या भागामध्ये कृषी आणि खनिज संपत्ती खूप आहेत, परंतु इतकी एवढी वाईट परिस्थिती झाली आहे. अनेक लोक विद्यार्थी वाहनं अनेक लोक पडून जखमी होतात आणि लाखो रुपयाचा भुर्दंड येतो आणि इथे राजराजेश्वर देवस्थान आज आपलं भारतातलं प्रसिद्ध मंदिर आहेत आणि या सर्व गोष्टी असताना सुद्धा या भागामध्ये जेवढे आमदार निवडून आले कुठल्याही आमदाराला मंत्रिपद महाराष्ट्राच्या कुठल्याही मंत्र्यांनी दिलं नाही. कारण या भागाची संपत्ती जर आपण मंत्रिपद दिलं पालकत्व दिलं तर आपल्याला भेटणार नाही. म्हणून आतापर्यंत सर्व झालेल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं पाप या भागामध्ये हजारो नागरिकांना भोगावं लागत आहे आणि आज आमच्या लक्ष्मीबाईंनी जे हिम्मत केली आहे. परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपलं जे डिपार्टमेंट आहे त्यांना ते प्रामाणिक पोलिसला काम करावं लागतं. त्यांचा दोष नाही, त्यांची ती ड्युटी आहे. परंतु जनतेच्या कमरा तुटून राहिल्या, कमरेचे आधार होत आहे, याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि ठेकेदाराची राजकीय नेत्याची पार्टनरशिप करून जे काम 10 कोटीचं आहे ते 8 कोटीत घेतात आणि त्याच्यातले 3 कोटी खाऊन टाकतात. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी 1986 पासून या प्रकारामध्ये मी नियमित आहो. अडेगावला मी 73 ते 83 मध्ये राहिलो आहे, त्यामुळे मला पूर्ण जाण आहे. सर्व डोलोमाईनच्या खाणी आहे. दिवसा मोर्चा काढतात लोक, रात्री पार्टी करतात आणि सर्व जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतो. कंपनीमध्ये सुद्धा कमी पगारात लोक कामं करतात आणि सर्व नेते लोक कडक कपडे पांढरे कपडे घालून व्हिडिओवर इंस्टाग्रामवर घुमत राहतात. म्हणून मी या मोकडबान परिसराच्या वतीने झरी तालुक्याच्या वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणाला नम्र विनंती आहे. आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं काम अतिशय चांगलं आहे, दोष नाही. परंतु जे बांधकाम विभागाचं या पर्सेंटेजमध्ये 30-30 लाखाच्या गाड्या घेऊन नेते लोक फिरतात आणि ठेकेदार लोक सुद्धा बाहेरचा ठेका इकडला माणूस घेतात, त्याचंही कमिशन आणि काही जे सामाजिक लोक सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व असतात. परंतु माझ्यावर कोणी आरोप लावून दाखवावा. माझी कोसाराला शेती आहे, अडेगावला शेती आहे, 6 वेळा विधानसभेतही फॉर्म टाकून बघितला, 2 वेळा लोकसभा सुद्धा लढली. परंतु लोकांना पैसा देऊन चुकीची दिशाभूल करून आम्हाला ते संधी भेटली नाही भेटली तरी चालेल, पण आज लक्ष्मीबाईला न्याय भेटला पाहिजे आणि तात्काळ हा प्रश्न सुटला पाहिजे आणि कुठल्याही डिपार्टमेंटनी दबंगगिरी करू नये आणि विनाकारण लक्ष्मीबाईला दबोचण्याचा प्रयत्न करू नये अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण प्रामाणिकता दाखवावी. आपण खरंच चांगले आहात, परंतु या परिसरामध्ये जे काही हानी झाली, बाहेरचे लोक इथून कमिशन खाऊन जातात, कंपनीकडलं कमिशन खातात, माईन्समधलं खातात, ट्रकमध्ये 10 टनाची क्षमता असताना 40 टन माल जातो. म्हणून मी नम्र विनंती करतो, माझ्या 40 वर्षाच्या सेवेच्या वतीने या भागाच्या जनतेचा अंत कोणी पाहू नये अशी मी सरकारला विनंती करतो. जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड, आमच्याकडला आपण सर्व पैसा तिकडे जातात, तिकडे डेव्हलपमेंट करतो आणि आमच्या मतदारसंघाला भक्कच बनवून टाकलेला आहे. माझा आरोप आहे, आपण सुद्धा आता प्रामाणिकता दाखवावं. आपण माझ्या लहान भावासारखे आहे. जिल्ह्याच्या प्रतिभाताई खासदार यांनीही लक्ष द्यावं. आपण फालतूच्या दारूच्या दुकानवाल्यांना मदत करू नये. वणी विधानसभेत मशाल घेऊन आलेले आमदार आपण सुद्धा, देरकरजी आपण सुद्धा
प्रामाणिकता दाखवावी। आपलं जरी सरकार ऐकत नसेल परंतु आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले पाहिजे। आपल्याला एवढे मतं देऊन लोकांनी निवडून आणलं आहे, म्हणून मी संपूर्ण या मुकुडदान परिसर आणि झरी तालुक्याच्या वतीने कळकळीची विनंती करतो। स्वतः नारायण गोडे यांनी इथे